तर गुरांचं चाललंय आता संध्याकाळचं टायमिंग झालंय. का मुरगाच बघा किती भारी निघतोय का, एकदम पिवळा धमक मस्त उगा पांढरा शुभ्र निघतोय का नाही. तर चाललंय खायचं. आणि काय झालं माहिती आहे का, ह्यावेळेस ह्या महिन्यात नाही एकाच महिन्यात जवळपास 4 ते 5 गाय आमच्या गाभाडल्या बघा. काल एक गाभाडली तिथली 7व्या 8व्या महिन्यातच गाभाडते त्या, काय कळानच काय नक्की होतंय ती. 5व्या 6व्या 7व्या 8व्या महिन्यातच अशा गाभाडल्या बघा. 4-5 गाया गाभाडल्या. आणि लय अवघड झालंय जित्राबं सांभाळायचं बी. तर काही आमची काली कल्याणी ईश्वरी कशा वाटते ते हे का, तर तुम्हाला दाखवते व्यवस्थित बॅक कॅमेराने. हे बघा, तर काय करावं लयच अवघड झालंय जित्राबांचं. अजून उन्हाळा बी नाही एवढा, पण कसला तरी ती हीच आहे म्हणतात, रोगच आहे. आता कसला आहे काय माहिती, पण लय गुरांची नुकसान झाली. काही अलीकडची कालवड काल गाभाडली आहे. 8वा महिना होता, 8व्या महिन्यातच गाभाडली. तिला गेलं आडवं. आहे तू शिर्डीचा आहे ना, वहिनी शिर्डीचा आहे वय. त्यांना आता उन्हाळ्याचं हिरवं खाया नाही, त्याच्यामुळं कंच खाते ती, मका खाते ती, इळ बरण. इकडं चाललंय शेळ्यांचं खायचं. शेळ्या लय कमी केल्या बरं का, लय शेळ्या होत्या पण लय कमी केल्या त्या, कारण लयच काम वाढतं. म्हणजे शेळ्या जवळपास खंडीभर शेळ्या होत्या, त्यातल्या बघा आता 10-15 पण शेळ्या, 10-12 पण राहिल्या नाही त्या. पण कामच उरकत नाही ती लय गुरांची शेळ्यांची रानातली म्हणलं का नाही लय लोड होतो, त्याच्यामुळं कमी केल्या त्या. नंतर आता पावसाळ्यात वाढवायचं, आता उन्हाळ्याचं खाया नाही काय नाही. तर कसं वाटतंय बघा संध्याकाळचं मस्त वातावरण वगैरे हे का नाही, भारी एकदम. हे कुणाकुणाला असं वातावरण आवडतं नक्की कमेंटमध्ये सांगा. अण्णा आमचं बसल्यात आहे बघा इथे. का बसल्यात या, आता बरं वाटतंय त्यांना, त्याच्यामुळं आता बरं वाटतंय त्याच्यामुळं बसल्यात आता बाहेर येऊन. उन्हाळ्यातली आपदा होती बघा जित्राबांची, तरी घरचं खाया हाय अजून. आणि बॅगा बी भरलेल्या तुम्हाला दाखवले तेच. तर गुरवाल्यांचं लय अवघड झालंय. खायला त्यांना आधी महत्वाचं ध्यानाने